गुड मॉर्निंग एव्हरीवन. बाळांनो, पाठीमागच्या तासामध्ये आपण नेकलेस पार्ट सेकंड हा टॉपिक सुरू केलेला आहे आणि थोडासाच भाग त्या टॉपिकवरील राहिलेला आहे. आज आपण तो भाग संपवून इंग्लिश वर्कशॉप पाहायचा आहे. बाळांनो, 10 वर्षानंतर मॅटिल्डला तिची मैत्रीण फॉरेस्टियर भेटते. प्रथमतः फॉरेस्टियर मॅटिल्डला ओळखू शकत नाही, कारण मॅटिल्ड खूप वयस्कर दिसत होती. त्या 10 वर्षाच्या कष्टानंतर, संघर्षानंतर ती खूप थकलेली होती, वयस्कर दिसत होती. सर्वात प्रथम फॉरेस्टियरना मॅटिल्ड ओळखलीच नाही. जेव्हा मॅटिल्ड स्वतःची ओळख करून देते तेव्हा फॉरेस्टियरना खरंच खूप वाईट वाटतं. ते खूप भावनिक होतात आणि जे काही घडलं ते मॅटिल्ड सांगू लागते. फॉरेस्टियर जेव्हा विचारतात तुझ्यामध्ये इतका बदल कसा झालेला आहे, तेव्हा मॅटिल्ड म्हणते की तुला शेवटचे भेटल्यापासून खूप कठीण काळामधून मी जात आहे, खूप क्रिटिकल सिच्युएशनमधून मी जात आहे आणि जात होती, आणि हे सर्व तुझ्यामुळं खूप त्रास मी सहन केला. आयुष्यातील 10 वर्ष माझी वाया गेलीत आणि खूप त्रासामधून गेलीत आणि हे सर्व तुझ्यामुळं, असं सांगता क्षणीच फॉरेस्टियर आश्चर्यचकित झाले. माझ्यामुळे कसे काय? जेव्हा त्याचं कारण विचारतात तेव्हा मॅटिल्ड म्हणते की 10 वर्षापूर्वी मंत्रालयातील एका कार्यक्रमासाठी तू तुझे सुपर्ब की हिऱ्याचे हार मला परिधान करण्यासाठी दिली होतीस. फॉरेस्टियर म्हणतात, हो मला आठवतं की मी तुला हिऱ्याचा हार परिधान करण्यासाठी दिला होता. यावरती मॅटिल्ड म्हणते, तो मी हरवला, माझ्याकडून तो मी गमावला. यावर फॉरेस्टियर म्हणतात, फॉरेस्टियर आश्चर्यचकित होतात, गमावला म्हणजे काय? कारण तिला तो हार त्याच वेळी मिळालेला होता. फॉरेस्टियर मॅटिल्डला म्हणतात की याचा अर्थ काय? तुला काय म्हणायचं आहे? तू ते मला हार दिलेले आहेस. तेव्हा बघा आता मॅटिल्ड काय म्हणते ते तेपर्यंत आपण काल शिकलो होतो. व्हॉट डू यू मीन यू बॉट इट बॅक? तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय? तू तो हार परत दिलेला आहेस. आय ब्रॉट यू बॅक अनदर एक्झॅक्टली लाईक इट. मी तुला अगदी तसाच दिसणारा हार घेऊन दिलेलो आहे. आय ब्रॉट यू बॅक अनदर एक्झॅक्टली लाईक इट. अगदी तसाच दिसणारा हार मी तुला दिलेला आहे, परत दिलेला आहे. अँड इट हॅज टेकन अस 10 years टू पे फॉर इट. आणि त्या नवीन हारने आमचे 10 वर्ष घेतले. अँड इट हॅज टेकन अस 10 years टू पे फॉर इट. आणि त्या नवीन हारचे पैसे फेडण्यासाठी 10 वर्ष आमच्याकडून, माझ्या आयुष्यातील 10 वर्ष त्या हारने घेतले. इट वॉजंट इझी फॉर अस, वी हॅड व्हेरी लिटिल. ते कर्ज फेडणे आमच्यासाठी सोपे नव्हते, कारण आमच्याकडे खूप कमी पैसे होते, आमची परिस्थिती खूप गरीब होती आणि त्या हारचे पैसे फेडणे हे आमच्यासाठी सोपे नव्हते. आमच्याकडे खूप कमी पैसे होते. बट ॲट लास्ट इट इज ओव्हर अँड आय एम व्हेरी ग्लॅड. पण शेवटी मी निष्ठेने, धैर्याने ते कर्ज फेडले आणि आता मी खूप आनंदित आहे. आणि शेवटी सर्व काही संपलं, म्हणजेच मी ते कर्ज फेडले. कर्ज
पूर्ण संपवले आणि आता मी खूप आनंदित आहे. अत्यंत प्रामाणिकपणे आणि धाडसाने चिकाटीने मी ते कर्ज फेडले आणि आता मी खूप आनंदित आहे. हे सर्व ऐकल्यानंतर फॉरेस्टियर यांची अवस्था काय होते बघा. मॅडम फॉरेस्टियर वॉज स्टर्नड सुन्न होणे. हे ऐकून मॅडम फॉरेस्टियर अगदी सुन्न झाले, अगदी शॉक्ड झाले. यू से दॅट यू बॉट अ डायमंड नेकलेस टू रिप्लेस माइन. माझे नेकलेस परत करण्यासाठी तू नवीन हिऱ्याचा नेकलेस घेऊन आलीस असं तू म्हणतेस. यू से दॅट यू बॉट अ डायमंड नेकलेस टू रिप्लेस माइन. माझ्या हिऱ्याचा हात रिप्लेस करण्यासाठी तू नवीन हिऱ्याचा हार आणलेस असं तू म्हणतेस. यस. यू डिडंट नोटीस देन. होय. मॅथिल म्हणते होय, तू ते पाहिली नव्हतीस का. यू डिडंट नोटीस देन. तू तेव्हा पाहिली नव्हतीस का तो हार नवीन आहे की तुझाच आहे. दे वेर व्हेरी सिमिलियर. ते दोन्ही हार अत्यंत सेम होते, त्यामुळे कदाचित तुला त्यामधील फरक समजला नसेल. यू डिडंट नोटीस देन. तू ते पाहिलेली नव्हतीस का. दे वेर व्हेरी सिमिलियर. ते दिसायला अगदी सेम होते. अँड शी स्माइल्ड विथ प्राऊड अँड इनोसंट प्लेजर. असे मॅथिल सांगितल्यानंतर फॉरेस्टियर अभिमानाने तितक्याच निष्पापपणे तिच्याकडे पाहून हसले. इनोसंट प्लेजर, निष्पापपणे. तर फॉरेस्टियर त्यांना अभिमान वाटला, त्याचबरोबर मॅथिलचे वाईट पण वाटले. म्हणून एक निष्पाप दृष्टिकोनातून निष्पापपणे आणि अभिमानाने फॉरेस्टियर मॅथिलकडे पाहून हसले. मॅडम फॉरेस्टियर डीपली मूड भावुक होणे. टूक बोथ हर हँड्स. आणि खूप भावुक होऊन मॅडम फॉरेस्टियर त्यांचे हात, त्या मॅथिलचे हात तिच्या हाती घेतले. मॅडम फॉरेस्टियर डीपली मूड टूक बोथ हर हँड्स. मॅडम फॉरेस्टियर अत्यंत भावुक झाले होते आणि त्या अवस्थेमध्ये, अत्यंत भावनिकतेमध्ये मॅथिलचे हात त्यांच्या हातामध्ये घेतले आणि काय म्हणाले बघा. ओ माय पुअर मॅथिल्ड, माइन वॉज अन इमिटेशन. इमिटेशनचा अर्थ नकली. अगं बिचारे मॅथिल्ड, तो माझा हार नकली होता, खरा नव्हता. ओ माय पुअर मॅथिल्ड, माइन वॉज अन इमिटेशन. अगं बिचारे मॅथिल्ड, तो माझा हार नकली होता, खरोखर अगदी असली हार नव्हता. इट वॉज वर्थ 500 फ्रँक ॲट मोस्ट. तो हार फक्त 500 फ्रँकचा होता. तो हार फक्त 500 फ्रँक किमतीचा होता. आणि त्या डुप्लिकेट नकली हार मला परत देण्यासाठी तू तुझ्या आयुष्यातील 10 वर्ष खर्च केलीस. बाळांनो बघा किती मोठी शोकांतिका घडली त्या मॅथिलच्या जीवनामध्ये. त्या दोषी कोण होते. दोघेही तितकेच दोषी होते. त्या मॅथिलच्या त्रासासाठी 10 वर्ष जी वाया गेली त्यासाठी. बाळांनो फॉरेस्टियर तो हिऱ्याचा हार देताना मॅथिलला सांगायला पाहिजे होते की मॅथिल, हा हार असली नाही आहे, खराखुरा नाही आहे, तो नकली आहे, इमिटेशन आहे. त्यामुळे कदाचित त्यांच्या प्रतिष्ठेसाठी ते सांगितले नसतील, पण सांगायला पाहिजे होतं की हा हार थोडासा की इमिटेशनचा आहे, म्हणजेच नकली आहे, खरा नाही आहे. त्यामुळे काय झालं असतं की मॅथिलच्या जीवनातील 10 वर्षे वाया गेली नसती. मॅथिल पण चुकलीच. तो हार घेतल्यानंतर तो हार खरा आहे की खोटा याची खात्री करून घ्यायला पाहिजे होती. तो हार खरा आहे की खोटा आहे याची खात्री करून घेतली असती तर तिला इतका त्रास झाला नसता. तो हार
गेल्यानंतर तो हार नकली होता, एक 500 फ्रँकच्या किमतीचा होता हे तिला माहीत असतं. त्यामुळे ती 500 फ्रँकचा हार फॉरेस्टियरना आणून दिले असते. बघा, फक्त गैरसमजुतीमुळे किती मोठं नुकसान होतं आणि अंधविश्वास ठेवल्यामुळे सुद्धा किती मोठं नुकसान होतं हे या टॉपिकमधून आपल्याला समजलं. म्हणून कोणतीही गोष्ट स्वीकारताना, मग ती वस्तू असून दे किंवा कुणाचा तरी संदेश बोलणं असून दे, ते स्वीकारताना ते खरं आहे की खोटं आहे, योग्य आहे की अयोग्य आहे, याची खात्री तुम्ही करून घेतलंच पाहिजे. त्याची व्यवस्थित खात्री करूनच तुम्ही त्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही, तुम्हाला त्याचबरोबर पुढच्या व्यक्तीला. या ठिकाणी बाळांनो, मॅथ्यूचे आयुष्यातील 10 वर्ष वाया गेली फक्त थोड्या गैरसमजुतीमुळे आणि एक भोळे भाबडेपणामुळे, की आपल्या मैत्रिणीवर विश्वास ठेवल्याने तो हार खरा असेल, अशा अंधविश्वासामुळे किंवा गैरसमजुतीमुळे किती त्रास होतो. काही कुटुंबे उद्ध्वस्त होऊ शकतात फक्त गैरसमजुतीमुळे. आपल्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. म्हणून की कोणतीही गोष्ट, कोणती वस्तू स्वीकारण्यापूर्वी ती गोष्ट, ती वस्तू खरी आहे की खोटी आहे याची खात्री करून घ्या, मगच ती गोष्ट स्वीकारा, ती वस्तू स्वीकारा. त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना विश्वासात घ्या. त्यांच्याशी खोटे बोलू नका, त्यांची फसवणूक करू नका, त्यांना त्रास होईल असे वागू नका. हा सुद्धा संदेश या धड्यामधून आपल्याला मिळतो. द नेकलेस या टॉपिकमधील दोन्ही भाग संपलेले आहेत. आता बाळांनो, क्वेश्चन आन्सर्स तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. फक्त मी इंग्लिश वर्कशॉप पान नंबर 27 पार्ट 1 आणि पार्ट 2 मधील इंग्लिश वर्कशॉप पाहतोय. पान नंबर 27 पहिली ॲक्टिव्हिटी बघा. रीड ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस अलाउड अँड राईट हू सेड इट अँड टू whom. खाली काही विधाने दिलेली आहेत. ही विधाने कोणी कोणाला म्हणाले हे तुम्ही सांगायचं आहे. पहिलं वाक्य आहे, लुक हिअर इज समथिंग फॉर यू. बघ, तुझ्यासाठी काहीतरी खास घेऊन आलेलो आहे. कोणी कोणाला म्हणालं? अगदी सोपं आहे बाळांनो. मॅथिल्ड हॅजबंड टू मॅथिल्ड. मॅथिल्डचे पती मॅथिल्डला म्हणाले. मॅथिल्ड हॅजबंड टू मॅथिल्ड. लुक हिअर इज समथिंग फॉर यू. बघ, तुझ्यासाठी काहीतरी खास घेऊन आलेलो आहे. मॅथिल्ड हॅजबंड टू मॅथिल्ड. वाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन. तू पिक्चर पाहण्यासाठी जो ड्रेस परिधान करतीस तो खूप चांगला आहे असे कोणी कुणाला म्हणाले? सेम आन्सर आहे मॅथिल्ड हॅजबंड टू मॅथिल्ड. मॅथिल्डचे पती मॅथिल्डला. सेम मॅथिल्ड हॅजबंड टू मॅथिल्ड. सी आय वुड रॅदर नॉट गो टू द पार्टी. मी पार्टीला जाणार नाही. मॅथिल्ड टू हर हॅजबंड. मॅथिल्ड टू हर हॅजबंड. मॅथिल्ड तिच्या पतीला म्हणाली. चूज माय डिअर. तुला जे काही हवं ते तू घे. चूज माय डिअर. तुला जे काही हवे ते घे. मॅडम फॉरेस्टियर टू मॅथिल्ड. मॅडम फॉरेस्टियर टू मॅथिल्ड. मॅडम फॉरेस्टियरनी मॅथिल्डला म्हणाले. यू हॅव नथिंग एल्स. तुझ्याकडे दुसरे काही नाही आहे का? यू हॅव नथिंग एल्स. तुझ्याकडे दुसरे काही दागिने नाही आहे का? बाळू, मॅथिल्ड टू फॉरेस्टियर असं म्हणा. मॅथिल्डने फॉरेस्टियरला
म्हणाले मॅथ्यू टू फॉरेस्ट हियर, मॅथ्यू टू फॉरेस्ट हियर. यप, वुड यू लेंड मी दिस, जस्ट दिस. तू मला हे पुसणे द्यायची, फक्त हा हात पुसणे द्यायची. मॅथ्यू टू फॉरेस्ट हियर, मॅथ्यूनी फॉरेस्ट हियरना म्हणाली मॅथ्यू टू मॅडम फॉरेस्ट हियर. जी व्हॉट, हाऊ, दॅट्स इम्पॉसिबल. काय, कसे, हे अशक्य आहे. कोणी कोणास म्हणाले बघा, व्हॉट काय, हाऊ कसे, दॅट्स इम्पॉसिबल हे अशक्य आहे. मॅथ्यूज हॅजबंड टू मॅथ्यू, मॅथ्यूज हॅजबंड टू मॅथ्यू, मॅथ्यूचे पती मॅथ्यूला. पाचवे बघा, प्रिपेअर अ फॉर्मल इन्व्हिटेशन युझिंग द फॉलोविंग फॉर्मॅट. खालील फॉर्मॅटचा वापर करून एक औपचारिक जे आमंत्रण आहे ते पूर्ण करायचं आहे. जसं या टॉपिकमध्ये दिलेलं आहे, माणूस सांगतो तसं तुम्ही लिहायचं आहे. फक्त नावं आणि त्या समारंभाचे विषय वगैरे सांगायचा आहे. मिस्टर अँड मिसेस, एखादा आडनाव लिहा, त्या ठिकाणी तुमचं आडनाव तुम्ही लिहू शकता. मी एक काल्पनिक आडनाव घेतोय, मिस्टर अँड मिसेस कदम. सोलिक्ट, रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ युअर कंपनी ऑन द ऑकेजन ऑफ द वेडिंग सेरेमनी, वेडिंग सेरेमनी ऑफ देअर डॉटर. लग्न समारंभ, त्यांच्या मुलीच्या लग्न समारंभासाठी. ऑफ द वेडिंग सेरेमनी, CEREMONY, सेरेमनी ऑफ देअर डॉटर, DAUGHTER, डॉटर. ऑन मंडे, डे लिहायचे, ऑन मंडे. डेट, तारीख लिहा बाळांनो, 20 जुलै 2020, 20 जुलै 2020. व्हेन्यू, ठिकाण कोणतं, कोणतं पण मंगल कार्यालयाचे तुम्ही ॲड्रेस देऊ शकता. द स्टार गार्डन, द स्टार गार्डन नियर शिवाजी चौक, सांगली. द स्टार गार्डन नियर शिवाजी चौक, सांगली असं ॲड्रेस लिहू शकता. टाईम, वेळ 10 AM to 2 PM, 10 AM to 3 PM असं म्हणतात तरी चालेल. 10 AM to 3 PM. आणि शेवटी बाळांनो, नो प्रेझेंट प्लीज असं एक वाक्य तुम्ही लिहू शकता. नो प्रेझेंट प्लीज असे वाक्य तुम्ही लिहू शकता. परत बघा बाळांनो, मिस्टर अँड मिसेस कदम सोलिक्ट or request the pleasure of your company on the occasion of the wedding ceremony of their daughter on Monday, date 20 July 2020. Venue, the Star Garden, the Star Garden near Shivaji Chowk, Sangli. And time from 10 AM to 2 PM, 10 AM to 2 PM. आणि शेवटी नो प्रेझेंट प्लीज असं म्हणू शकता. नो प्रेझेंट प्लीज असं म्हणू शकता. अशा प्रकारे फॉर्मल इन्व्हिटेशन की तुम्ही पूर्ण करू शकता. पुढील ॲक्टिव्हिटी बाळांनो व्याकरणाबद्दल आहे. पुढील ॲक्टिव्हिटी व्याकरणाबद्दल आहे. रीड द फ्रेजेस, खाली काही वाक्य प्रचार दिलेले आहेत ते वाचा. द नेकलेस, अँड एरर, ऑल दीज थिंग्स, या सर्व गोष्टी. अनादर वुमन, वन इव्हिनिंग, हर हॅजबंड. बघा बाळांनो, नेकलेसच्या आधी द आहे. अँड एरर, एररच्या आधी अँड आहे. ऑल दीज थिंग्स, थिंगच्या आधी ऑल अँड दीज आहे. अनादर वुमन, वुमनच्या पूर्वी अनादर आहे. वन इव्हिनिंग, इव्हिनिंगच्या पूर्वी वन आहे. आणि हर हॅजबंड, हॅजबंडच्या पूर्वी हर आहे. अशा प्रकारे बाळांनो की त्या दिलेल्या नामांच्या पूर्वी काही शब्द वापरले, काही शब्द लिहिलेले आहेत. या शब्दांना काय म्हणायचं बघा.
In all these phrases, we see some words used before the nouns. या सर्व वाक्यप्रचारामध्ये आपण काही शब्द पाहतो की जे नामांच्या पूर्वी वापरलेले आहेत. या सर्व वाक्यप्रचारांच्या मध्ये आपण अशी शब्दे पाहतो की जी शब्दे नामांच्या पूर्वी वापरलेली आहेत. They specify or make it clear that what noun we are talking about. बाळांनो, हे शब्द आपण कोणत्या नामाबद्दल बोलत आहोत हे स्पष्ट करतात. आणि ही जी शब्दे आहेत, ही शब्दे आपण कोणत्या विशिष्ट नामाबद्दल बोलत आहोत हे स्पष्ट करतात, हे सांगतात. कोणत्या विशेष नामाबद्दल आपण सांगत आहे, बोलत आहे हे स्पष्ट करतात. These words that are used at the beginning of noun phrase are known as determiners. पाहनो की ही शब्दे की जे नाउन फ्रेजच्या पूर्वी वापरली गेली आहेत त्यांना डिटरमायनर्स, दर्शके, दर्शक सर्वनाम डिटरमायनर्स असं म्हणतो. आता पाहनो कोणकोणत्या प्रकारची डिटरमायनर्स आहेत बघा. डिटरमायनर्स इन्क्लूड आर्टिकल्स ए अँड द. डिटरमायनर्स यांच्यामध्ये उपपदे आहेत ए अँड द. त्याचबरोबर पजेसिव्ह प्रोनाउन्स, पजेसिव्ह प्रोनाउन्स षष्टीदर्शक सर्वनाम माय, आवर, इवर, हर, हिज असे सुद्धा पजेसिव्ह प्रोनाउन्स आहेत. त्याचबरोबर वर्ड्स लाईक दिस, that, much, many, all, numbers असे अनेक प्रकारचे डिटरमायनर्स यामध्ये असतात. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, क्वांटिफायर्स, ऑर्डिनल नंबर्स हे सगळे बाळांनो डिटरमायनर्स आहेत. उदाहरणार्थ फ्यू, सम, मेनी, ऑल, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, लास्ट हे सगळे डिटरमायनर्स आहेत बाळांनो. या धड्यामध्ये अशी अनेक नाम तुम्हाला पाहायला मिळतील की ज्यांच्या पूर्वी डिटरमायनर्स असतात. अँड आईस्क्रीम, मेनी पीपल, द फर्स्ट राऊंड अशी अनेक नाउन फ्रेजेस तुम्हाला या टॉपिकमध्ये पाहायला मिळतील की अशी नाउन फ्रेजेस तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. डिटरमायनर्स म्हणजे काय हे तुम्हाला आता सांगितलेलं आहे. जे नामापूर्वी येतात आणि कोणत्या विशिष्ट नामाबद्दल बोलायचं आहे ते स्पेसिफाय करतात. ते डिटरमायनर्स दाखवितात कोणत्या नामाबद्दल, विशिष्ट नामाबद्दल ते सांगतात. त्यामुळे ए अँड द, माय, आवर, इवर, हर, दिस, दॅट, these, those, much, many, few, all, त्याचबरोबर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असे डिटरमायनर्स आपण नामांच्या पूर्वी वापरू शकतो. आता बाळांनो पान नंबर 31 पुढील सेकंड पार्टमधील इंग्लिश वर्कशॉप बघतोय. पान नंबर 31 सेकंड पार्टमधील बघा. स्पॉट अँड सर्कल द एरर इन द फॉलोविंग सेंटेन्सेस. बाळांनो खाली काही वाक्ये दिलेली आहेत, त्या वाक्यांच्या मध्ये काही चुका आहेत. त्या वाक्यांच्या मधील चुकांना गोल करायचा आहे आणि ती चूक दुरुस्त करायची आहे. स्पॉट अँड सर्कल द एरर इन द फॉलोविंग सेंटेन्स. खालील वाक्यामधील चूक अधोरेखित करून की ती चूक दुरुस्त करायची आहे. देन रिराईट द सेंटेन्स आफ्टर करेक्टिंग देम. चूक दुरुस्त करून ते वाक्य परत लिहायचं आहे. बघा. ए बट दे कुड नॉट फाउंड इट. फाउंडच्या या वाक्यामध्ये फाउंडला गोल करायचा आहे. बाळांनो या प्रश्नामध्ये दिलेल्या वाक्यामधील चूक ओळखून ती दुरुस्त करून वाक्य परत द्यायचं आहे. पहिलं वाक्य परत वाचतोय. बट दे कुड नॉट फाउंड इट.
कुड नॉट नंतर V2 येत नाही बाळांनो, V1च येतं. फाउंडला गोल करा आणि त्या ठिकाणी फाइंड लिहायचं आहे, फाइंड. बट दे कुड नॉट फाइंड इट. बट दे कुड नॉट फाइंड इट. फाउंड ठिकाणी फाइंड लिहायचं आहे. यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड, RIGHT, त्याला गोल करून WRIT राईट लिहायचं आहे. यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड, WRITE राईट टू युअर फ्रेंड, असं वाक्य पाहिजे. यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड. ॲट द एंड ऑफ 1 week दे हॅव लूज ऑल होप. बाळांनो प्रेझेंट परफेक्ट पूर्ण वर्तमान काळामधील वाक्य आहे. हॅव नंतर नेहमी क्रियापदाचे तिसरे रूप येतं. लूजला गोल करायचा आहे, त्या ठिकाणी लॉस्ट लिहा. ॲट द एंड ऑफ 1 week दे हॅव लॉस्ट ऑल होप. ॲट द एंड ऑफ 1 week दे हॅव लॉस्ट ऑल होप. ही वूड बॉरोड द रेस्ट. बॉरोडला गोल करायचा आहे, कारण सहाय्यकारी क्रियापदानंतर आपण नेहमी पहिले रूप वापरतोय. ही वूड बॉरो द रेस्ट. बॉरोड ऐवजी बॉरो. ही वूड बॉरो द रेस्ट. यू शुड हॅव रिटर्न इट सूनर. शुड हॅव नंतर रिटर्नड पाहिजे. शुड हॅव नंतर V3 पाहिजे, त्यामुळे रिटर्नला गोल करा आणि त्याच्या ऐवजी रिटर्नड लिहायचं आहे. यू शुड हॅव रिटर्नड इट सूनर. And this life lasted for 10 years. बाळांनो यामध्ये बघा, and this life lasted for 10 years. या ठिकाणी चूक. बाळांनो बघा 10 year असं आहे, 10 years पाहिजे. इयरला गोल करा आणि फक्त यस जोडायचं आहे त्या ठिकाणी. अँड दिस लाईफ लास्टेड फॉर 10 years. इयर हे अनेक वचनीमध्ये पाहिजे, 10 आहे म्हणून 10 years. अँड दिस लाईफ लास्टेड फॉर 10 years. नो आय एम मॅथिल्ड लॉयझेल. लॉयझेलचं यल कॅपिटल पाहिजे. नो आय एम मॅथिल्ड लॉयझेल. लॉयझेल या शब्दाला गोल करायचं आहे आणि त्या शब्दामधील यल कॅपिटल पाहिजे, लॉयझेल. मॅडम फॉरेस्ट इयर वेअर स्टर्नड. वेअरला गोल करून त्या ठिकाणी वॉच पाहिजे. मॅडम फॉरेस्ट इयर वॉच स्टर्नड. मॅडम फॉरेस्ट इयर वेअरच्या ऐवजी वॉच घ्या, वॉच स्टर्नड. अशा प्रकारे बाळांनो दिलेल्या वाक्यातील चूक ओळखून दुरुस्त करा. अशा प्रकारचा प्रश्न व्याकरणाच्या पहिल्या प्रश्नामध्ये एक वाक्य देतात, स्पॉट द एरर अँड रीराईट आफ्टर करेक्टिंग इट. आता 2 नंबरचे टेबल, कंप्लीट द फॉलोविंग टेबल. खाली टेबल पूर्ण करा. अटरन्स कोणी कोणास म्हणाले. हू सेड इट, टू whom and when. कोणी कोणास म्हणाले आणि केव्हा. केव्हा म्हणाले हे सुद्धा लिहायचं आहे. आय टचड इट इन द हॉल ॲट द मिनिस्ट्री. मंत्रालयातील हॉलमध्ये मी त्या हारला स्पर्श केला. आय टचड इट इन द हॉल ॲट द मिनिस्ट्री. मंत्रालयातील हॉलमध्ये मी त्या हारला स्पर्श केला. कोणी कोणास म्हणाले. बघा, मॅथिल्ड टू हर हजबंड. मॅथिल्डने तिच्या पतीस म्हणाले. मॅथिल्ड टू हर हजबंड. कधी? वाईल सर्चिंग दॅट नेकलेस. वाईल सर्चिंग दॅट नेकलेस. तो हार शोधत असताना. वाईल सर्चिंग दॅट नेकलेस. तो हार शोधत असताना. इट विल गिव्ह अस टाइम टू लुक सम मोर. यामुळे की आपल्याला हार शोधण्यास अधिक वेळ मिळेल. कोणी कोणास म्हणाले. मॅथिल्ड हजबंड टू मॅथिल्ड. मॅथिल्ड
Mathilde's husband to Mathilde. Mathilde's husband to Mathilde. केव्हा म्हणाले when they couldn't find the necklace, when they couldn't find the necklace soon, जेव्हा त्यांना लवकर नेकलेस शोधू शकले नाही तेव्हा I might have needed it, मला त्याची कदाचित गरज होती. फॉरेस्टियर टू मॅथिल्ड. फॉरेस्टियर मॅडम फॉरेस्टियर यांनी मॅथिल्डला म्हणाले, मॅडम फॉरेस्टियर यांनी मॅथिल्डला म्हणाले while returning the necklace. नेकलेस परत देत असताना किंवा while returning the necklace. while returning the necklace, नेकलेस परत देत असताना. Well, I lost it. Mathilde to Forestier. Mathilde to Forestier. मी तो गमावला. सॉरी, एक राहिला बघा. यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. तू कदाचित चूक केली असणार आहेस. यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. तू कदाचित चूक केली असणार आहेस. कोणी कोणास म्हणाले? फॉरेस्टियर टू मॅथिल्ड. फॉरेस्टियर टू मॅथिल्ड. when Mathilde called her, when Mathilde called her after 10 years. when Mathilde called her after 10 years. Well, I lost it. मी तो गमावला. कोणी कोणास म्हणाले? Mathilde to Forestier. Mathilde to Forestier. Mathilde to Forestier. when Mathilde was telling about that necklace. When Mathilde was telling Forestier about that necklace. When Mathilde was telling to Forestier about that necklace. Mine was an imitation. तो माझा हार नकली होता. फॉरेस्टियर टू मॅथिल्ड. फॉरेस्टियरनी मॅथिल्डला. when Mathilde came to know about that new necklace. when Mathilde came to know about that new necklace. जेव्हा मॅथिल्डना त्या नवीन नेकलेस बद्दल समजले. अशा प्रकारे कोणी कोणास म्हणाले आणि केव्हा हा प्रश्न या ठिकाणी संपला. बघा आता या ठिकाणी ग्रामरचा क्वेश्चन पाहतोय. पान नंबर 32. रीड द टेबल ऑफ वर्ब फॉर्म्स गिवन बिलो. यामधील 7वा क्वेश्चन. लँग्वेज ऑफ वर्ब फॉर्म्स गिवन बिलो. खाली दिलेल्या टेबलामधील क्रियापदांची रूपे वाचायचं आहेत. खाली दिलेल्या टेबलामधील क्रियापदांची रूपे ते वाचायचं आहेत. बेस, येस फॉर्म, पास्ट टेन्स, प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल. मूळ रूप क्रियापदाचे यस फॉर्म म्हणजे क्रियापदाला यस किंवा यस रूप लावतोय. त्याचे भूतकाळी रूप प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल. गिव, गिव्स. गेव पास्ट टेन्स, गिविंग आणि गिवन. गिव, गिव्स, गेव, गिविंग आणि गिवन. ड्रॉ, ड्रॉज, ड्रीव, ड्रॉविंग, ड्रॉन. ड्रॉ, ड्रॉज, ड्रीव, ड्रॉविंग, ड्रॉन. ईट, ईट्स, एट, A-T-E, ate, eating, eaten, eating, eaten. Show, shows, showed, showing, showed. Take, takes, took, taking, taken. Take, takes, took, taking, taken. Say, says, said, saying, said. Come, comes, came, coming, come.
कम, कम्स, केम, कमिंग, कम. गो, गोज, वेंट, गोविंग आणि गॉन. गो, गोज, वेंट, गोविंग आणि गॉन असे या टेबलामध्ये क्रियापदाची विविध रूपे दिलेली आहेत. आता बघा त्याच्याबद्दल माहिती बघा. दुसऱ्या कॉलममध्ये पाहिला तर त्या बेस फॉर्मला यस प्रत्यय किंवा ईएस प्रत्यय लागलेला आहे. त्या पाठींचा नियम टेन्स शिकताना तुम्ही शिकला असाल. परत सांगतोय. द बेस फॉर्म, पहिला कॉलम बघा. द बेस फॉर्म इज यूज्ड ॲज ॲन इन्फिनिटिव्ह. बघा क्रियापदाचे जे मूळ रूप आहे त्याचा इन्फिनिटिव्ह म्हणून वापर केलेला आहे. त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतोय. यू मे गो. बघा इन्फिनिटिव्हचा अर्थ की असे क्रियापद ज्या क्रियापदावरती त्या दिलेल्या वाक्याच्या काळाचा किंवा कर्त्याच्या वचनाचा कोणताच परिणाम होत नाही असं इन्फिनिटिव्ह कायम सेम येतं. कोणतेही काळ असो किंवा कर्त्याचे कोणतेही वचन असो की त्या इन्फिनिटिव्हवर कोणताच परिणाम होत नाही. यू मे गो, गो हे इन्फिनिटिव्ह आहे. किंवा शी विल गो, गो हे इन्फिनिटिव्ह आहे. सहाय्यकारी क्रियापदानंतर जे मुख्य रूप वापरलं गेलं ते इन्फिनिटिव्ह आहे. किंवा आपण इन ऑर्डर म्हणजे कंपॅर इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये सुद्धा वापरतो. गो होम, ओपन युअर टेक्स्टबुक, लिसन द सॉन्ग अशा प्रकारे इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये सुद्धा आपण क्रियापदाचे मूळ रूप वापरतो. आणि इम्परेटिव्ह सेंटेन्सेस नेहमी मुख्य क्रियापदापासून सुरू होतात. इन सिंपल प्रेझेंट टेन्स, बाळांनो आपण टेन्स शिकलेले आहोत. साध्या वर्तमान काळामध्ये सुद्धा V1 वापरतो म्हणजे क्रियापदाचे मूळ रूप. साध्या वर्तमान काळाचे सूत्र काय आहे? यस प्लस V1 प्लस ओ. आय गो टू स्कूल, वी गो होम. गो हे मुख्य रूप आहे. डू यू गो देअर एव्हरी डे? यस नो टाईप क्वेश्चन. वर्बल टाईप क्वेश्चन मध्ये सुद्धा आपण मूळ रूप वापरतो. डू यू गो देअर एव्हरी डे? तू तेथे दररोज जातोस का? गो हे मुख्य रूप. द चिल्ड्रन दे गो अप, गो असं इन्फिनिटिव्ह आहे. बेस फॉर्म आहे. बघा अशा प्रकारे साध्या वर्तमान काळामध्ये सुद्धा आपण क्रियापदाचे पहिले रूप वापरतो. आता दुसऱ्या कॉलम मधील माहिती बघा. नोट दॅट वी यूज द यस फॉर्म विथ ही, शी, इट. बघा टेन्स शिकत असताना तुम्ही पाहिलाय की जर साध्या वर्तमान काळात कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी म्हणजे ही, शी, इट असेल. जर कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी ही, शी, इट असेल तर त्यानंतर येणाऱ्या क्रियापदास यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. आता यामध्ये अजून एक नियम आहे. यस हा प्रत्यय कधी जोडावा आणि ईएस हा प्रत्यय कधी जोडावा. बघा जर दिलेल्या क्रियापदाचे शेवटचे अक्षर CH, SH, O, X किंवा Z असेल, CH, SH, O, X किंवा Z असेल तर त्यानंतर येणाऱ्या क्रियापदास ES प्रत्यय लागतो. त्यानंतर येणाऱ्या क्रियापदास ES असा प्रत्यय लागतो. अन्यथा फक्त S. बघा परत हा नियम सांगतोय. जर दिलेल्या क्रियापदाचे शेवटचे अक्षर CH, SH, O, X किंवा Z असेल तर त्या क्रियापदास ES प्रत्यय लावायचं. उदाहरणार्थ गो, गोज, पुश, पुशेश, कॅच, कॅचेस अशा प्रकारे काही क्रियापदांना ES प्रत्यय लागतो. थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असला पाहिजे. आता 3 नंबरचे कॉलम बघा.
द पास्ट टेन्स फॉर्म हॅज ईडी ॲट द एंड. क्रियापदाच्या भूतकाळी जे रूप आहे त्याच्या शेवटी ईडी असतं. द पास्ट टेन्स फॉर्म हॅज ईडी ॲट द एंड. क्रियापदाचं जे भूतकाळी रूप असतं त्याच्या शेवटी ईडी असतं. थोडक्यात आस्क, उदाहरणार्थ आस्क, आस्क्ड, कॉल, कॉल्ड, फिनिश, फिनिश, असे काही क्रियापदे आहेत की ज्या क्रियापदांचे जे भूतकाळी रूप आहे त्यांच्या शेवटी ईडी असतं. मात्र काही क्रियापदांच्या स्पेलिंगमध्ये बदल होऊन त्याचे भूतकाळी रूप होतात, ते पुढे सांगितलेलं आहे. बट मेनी कॉमनली यूज्ड वर्ब्स हॅव डिफरंट पास्ट टेन्स फॉर्म्स. पण काही सामान्यपणे जे क्रियापदे वापरतो की त्यांचे वेगळे भूतकाळी रूपे आहेत, म्हणजे त्यांना ईडी प्रत्यय न लागता त्यांच्या स्पेलिंगमध्ये बदल होते. उदाहरणार्थ कम, केम, गो, वेंट, स्पीक, स्पोक, ड्रीम, ड्रीम्ड, राइज, रोज, सी, स्वा, असे काही क्रियापदे आहेत की त्यांना ईडी प्रत्यय न लागता त्यांच्या स्पेलिंगमध्ये बदल होऊन त्याचे भूतकाळी रूप तयार होते. द आयएनजी फॉर्म इज नोन ॲज द प्रेझेंट पार्टिसिपल. आता 3 नंबरची कॉलम बाळांनो, जेव्हा क्रियापदाला आपण आयएनजी सफिक्स जोडतो, आयएनजी प्रत्यय जोडतो, तेव्हा त्याला प्रेझेंट पार्टिसिपल असं म्हणतो. इट इज यूज्ड विथ फॉर्म्स ऑफ बी टू शो कंटिन्युअस ॲक्शन. चालू काळ दाखवण्यासाठी सहाय्यकारी क्रियापदांच्या सोबत आपण आयएनजी युक्त क्रियापद काय करतो, दाखवितो, वापरतो. आपण बाळांनो काळामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस, चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, चालू भविष्यकाळ हे काळ आम्ही पाहिलेले आहेत. आणि या काळामध्ये आयएनजी युक्त क्रियापदाची रूपे वापरतात. प्रेझेंट कंटिन्युअस एम इज आर प्लस V1 प्लस आयएनजी. पास्ट कंटिन्युअस was or were plus V1 plus ing. Future continuous will or shall plus B plus V1 plus ing. म्हणजेच काय, चालू काळ दर्शविण्यासाठी सहाय्यकारी क्रियापदांच्या सोबत आयएनजी युक्त क्रियापद वापरले जाते. एक्झाम्पल, आय एम इटिंग, उदाहरणार्थ मी खात आहे. यू वेर इटिंग, तू खात होतास. प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, चालू वर्तमान काळ किंवा चालू भूतकाळ. शी वॉज इटिंग, ती खात होती, पास्ट कंटिन्युअस. इट इज ऑल्सो यूज्ड इन सर्टन कन्स्ट्रक्शन्स. त्याच प्रकारे बाळांनो काही अनियमित रचनेमध्ये सुद्धा या वाक्यांचे, या क्रियापदांचे उपयोग होते, आयएनजी युक्त क्रियापदांचा उपयोग होतो. ही सॅट कॉपिंग अ मॅन्युस्क्रिप्ट, तो एक हस्तलिखित पत्र लिहित बसला. कॉपिंग, लिहित बसला, असे आयएनजी युक्त क्रियापद काही अशा वाक्यामध्ये अशा प्रकारे वापर सुद्धा त्याचा केला जातो. आता बाबू, पास्ट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप. द पास्ट पार्टिसिपल यूज्ड विथ फॉर्म्स ऑफ हॅव शोज कंप्लीटेड ॲक्शन. बाळांनो, पूर्ण काळ दाखवण्यासाठी हॅव सोबत क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर केला जातो. पूर्ण काळ दाखविण्यासाठी हॅव अशा सहाय्यकारी क्रियापदांच्या सोबत क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, पूर्ण वर्तमान काळाची सूत्र काय आहे, हॅव और हॅज प्लस V3. पूर्ण भूतकाळ हॅड प्लस V3. पूर्ण भविष्यकाळ विल, शॅल, हॅव प्लस V3. म्हणजेच काय, परफेक्ट टेन्समध्ये हॅव या सहाय्यकारी क्रियापदांच्या सोबत हॅव, हॅज, हॅड अशा सहाय्यकारी क्रियापदांच्या सोबत क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर केला जातो.
एक्झाम्पल, आय हॅव इटन, मी खाल्लेलो आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. दे हॅव कम, ते आलेले आहेत, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. अशा प्रकारे परफेक्ट टेन्समध्ये क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर केला जातो. इट इज ऑल्सो यूज्ड इन सर्टन कन्स्ट्रक्शन्स. त्याच प्रकारे क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर काही निश्चित रचनेमध्ये सुद्धा होते. त्याच प्रकारे क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर काही निश्चित वाक्य रचनेमध्ये सुद्धा केले जातं. ते लुक्ड ॲट इच ऑदर स्टर्नड, ते एकमेकांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहिले. स्टर्नड हा जो क्रियापदाचा तिसरा रूप आहे, अशा वेगळ्या पद्धतीने शेवटी ही सुद्धा आपण वापरू शकतो. दे लुक्ड ॲट इच ऑदर स्टर्नड, ते एकमेकांच्याकडे सुन्न होऊन पाहिले. आणि सर्वांनाच माहित आहे, पॅसिव्ह वॉइस मध्ये आपण क्रियापदाचे तिसरे रूप वापरतो. इट इज ऑल्सो यूज्ड इन पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन. पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन मध्ये, पॅसिव्ह वॉइस मध्ये आपण क्रियापदाचे तिसरे रूप वापरतो. वी विल लर्न अबाउट पॅसिव्ह वॉइस लॅटर. थोडक्यात आपण बाळांनो, जेव्हा ग्रामरमध्ये ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह वॉइस शिकायचं आहे, तेव्हा आपण त्या पॅसिव्ह वॉइस मध्ये आपण ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह वॉइसमध्ये क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर शिकूया. बाळांनो, या क्रियापदाच्या रूपावर आधारित एक तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे, ते सांगतोय, तुम्ही तो घरी पूर्ण करायचा आहे. मेक अ टेबल ऑफ वर्ब फॉर्म्स ऑफ युअर ओन रेफरन्स. तुम्ही अशा प्रकारचा क्रियापदांचा टेबल बनवायचा आहे. ट्राय टू अरेंज द वर्ब्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. बाळांनो, ए पासून झेड पर्यंत अनेक क्रियापदे आहेत. अशी क्रियापदे शोधून वर दिलेल्या टेबलामध्ये भरायचा. ए पासून झेड पर्यंत अनेक प्रकारची अनेक क्रियापदे आहेत आणि ते क्रियापदे शोधून बेस फॉर्म, यस फॉर्म, पास्ट टेन्स, प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल अशा कॉलममध्ये भरायचा आहे. आणि ए पासून झेड पर्यंत मुळाक्षराच्या क्रमाने मांडायचं. बाळांनो, ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती तुम्ही घरी पूर्ण करा. कोणत्याही व्याकरणाचं तुम्ही बुक घेतला तर त्यामध्ये क्रियापदे असतात. नोटबुकच्या पानाचे एकूण 5 कॉलम करा आणि त्यामध्ये क्रियापदे लिहायचे आहे. बाळांनो, ही क्रियापदे तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही, याशिवाय तुम्हाला इंग्रजी जमणार नाही. म्हणून क्रियापदे, त्यांची रूपे, त्यांचे अर्थ तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून ही ॲक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करा. ए पासून झेड पर्यंतचे मुळाक्षराच्या क्रमाने क्रियापद येतात, ते तुम्ही या टेबलामध्ये भरायचे आहे. ही ॲक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची आहे. क्रियापदे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही वाक्यरचना करू शकताय, इंग्लिशमध्ये बोलू शकताय. क्रियापदाशिवाय त्या वाक्याला अर्थ प्राप्त होत नाही. कारण अशा प्रकारे या टॉपिकमधील इंग्लिश वर्कशॉप हा भाग संपलेला आहे. इंग्लिश वर्कशॉप पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड मधील जे महत्त्वाचे ॲक्टिव्हिटीज आहेत या आताच मी पाहिलेलो आहे. बाळांनो, जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते क्वेश्चन आन्सर्स थोडंसं तुम्ही प्रयत्न करा. आता खूप कमी वेळ राहिलेला आहे. नवीन टॉपिक मी आता चालू करत नाही, पुढच्या लेक्चरला नवीन टॉपिक चालू करतोय. त्यापूर्वी एक क्वेश्चन पहा, पान नंबर 24. एकच क्वेश्चन पाहतोय, बाकीचे क्वेश्चन तुम्ही प्रयत्न करा. राहिलेल्या वेळेत एक क्वेश्चन बघतोय. Why was Mathilde married to a minor official? Mathilde एका कनिष्ठ अधिकाऱ्यासोबत का विवाहबद्ध झाली? मॅथिल्डचे लग्न एका कनिष्ठ अधिकाऱ्यासोबत का झाले? Mathilde was born into a family of clerks. मॅथिल्ड हिचा जन्म एका लिपिकाच्या कुटुंबामध्ये झाला होता. मॅथिल्ड
was from middle class family, so there was no any way of becoming known, understood, loved, and to be wedded with a rich person. So she married to a minor official. अशा प्रकारे तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. Mathilde was born into a family of clerks. She was from the middle class family, so there was no any means of becoming known, understood, loved, or to be wedded with a rich person. So she was married to a minor official. अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाचे उत्तर लिहू शकता. बाळू, पुढील प्रश्न बघतोय. ठीक आहे, आता वेळ संपत आलेला आहे बाळांनो. पुढच्या लेक्चरला आपण पुढील भाग पाहूया आणि तुम्ही या सर्व प्रश्नांची जी उत्तरे आहेत ते शोधून तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा.